ठरलं तर मग मालिकेचा महासंगम भाग 1 यामध्ये आपण आज पाहणार आहोत. सायली सुरुवातीलाच खूप छान अशी तयार करत असते गिरिजाला. गिरिजा छान नऊवारी साडी नेसलेली असते. तिला सगळे दागिने सायलीच वेअर करून देत असते. सायलीने सुद्धा छान ब्लू रंगाची नऊवारी साडी नेसलेली असते. दोघींचंही सौंदर्य अगदी खुलून दिसत असतं. तर दुसरीकडे मात्र आता आत्याचं प्लॅनिंग सुरू असतं आणि त्याच वेळेला आता सावी आत्यावर अविश्वास दाखवत असते आणि तिला म्हणत असते की खरंच आपण जे ठरवलं आहे ते सक्सेस होणार आहे का. त्यावर मात्र आता प्रिया ही सुद्धा घाबरलेली असते आणि तुमच्या आउट हाऊसमध्ये कोणाला तरी ठेवलं आहे का असं देखील ती विचारते. त्यावर आत्या म्हणतात की आउट हाऊसमध्ये कोण कशाला असेल, ती तर अडगळीची खोली आहे, तिथे सगळं न वापरणारं सामान असतं, मग तिथे तुला कोण भेटणार आहे. आणि आता आपला फोकस आहे ना या लग्नावर असायला हवा, तू या लग्नासाठी आली आहेस ना, असं देखील आता प्रियाला बोललं जातं. मग आता प्रिया मागचा पुढचा विचार न करता लगेचच या लग्नाकडे कॉन्सन्ट्रेट करते. ते लग्नाची खूप छान अशी तयारी सुरू असते. बाहेर डेकोरेशनसुद्धा छान केलेलं असतं. त्यातच आता विशाखा, तिला त्या कुशलने ब्लॅकमेल केलेलं असतं आणि त्यामुळेच ती खूप जास्त घाबरूनच आता मात्र गिरिजाकडे आलेली असते. सायली गिरिजाला तयार करत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते की अगं तुझा तो कुठे आहे. त्यावर शीला ना कपाटात ठेवलाय. आणि तेवढ्यातच विशाखा आल्यानंतर वासंती तिला म्हणते, काय गं विशाखा, कुठे होतीस, केव्हाचे आम्ही शोधतोय तुला, पण तू कुठेही दिसली नाही, कुठे गेली होतीस असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळेला मी इथेच होते. अगं तू करवली आहेस ना, मग सगळी तयारी करायला नको का. तर आता विशाखाच्या हातात ती बॉटल असते, ज्या बॉटलमध्ये खरं तर ते गुंगीचं औषध असतं. आणि गिरिजाला संशय येत असतो. गिरिजाला संशय आल्यामुळे गिरिजा आता एका वेगळ्याच नजरेनं पाहत असते. शेवटी आपण आपल्या मैत्रिणीला ओळखतोच ना, तिच्या चेहऱ्यावर ना आणि तिच्या सगळ्या हालचालींवर ना तिने परफेक्ट ओळखलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे हे तिला कळत नसते. तिच्या हातात ना तो शेला बाहेर काढताना ती खाली ट्यूबसुद्धा पडते. त्यावेळेला ती सांगू लागते की त्यात ना अत्तर आहे, असं काहीसं खोटं ती सांगते. पण बरोबर गिरिजाने ओळखलेलं असतं. गिरिजाला ती म्हणते की बस इथे, मी तुला ना हा शेला घालून देते. आणि मग गिरिजाला ती स्वतःहून शेला घालून देते. तर दुसरीकडे मात्र आता तिला पळवून न्यायचं असतं ना, कारण विशाखाला ब्लॅकमेल जे केलेलं असतं. आणि त्याचसाठी विशाखा आता म्हणत असते की आपल्याला आईवडिलांचे आशीर्वाद घ्यायचे असतात ना लग्नाच्या आधी, त्यावर दत्तू काका येतच असतील असं सायली म्हणते. पण आता विशाखा त्यांना सांगते की अगं दत्तू काका तर येतीलच, पण माझं असं म्हणणं आहे की आपण जरा वेगळा विचार करूया ना, आई तर नाही आहे, मग देवळात जाऊया ना. मग चालेल का देवळात गेलो तर आम्ही, असं देखील विचारलं जातं वासंतीला. वासंती म्हणते की अगं लग्नाची वेळ आली आणि आता कुठे देवळात जात आहे. पण इकडे मात्र आता विशाखा ऐकत नसते, कारण तिला ते काम दिलेलं असतं आणि ते काम बरोबर चोखरित्या पूर्ण करायचं असतं. आणि त्याचसाठी ती म्हणत असते की आम्ही पटकन जाऊन येतो. तर दुसरीकडे मात्र आता खूप चांगली तयारी सावीची करून दिलेली असते. आणि त्याच वेळेला ना कळून चुकलेलं असतं की ह्यांना सायलीसुद्धा जाणार आहे. कारण सायली ही म्हणते की मीही जाते, कारण सायलीला थोडा डाऊट येत असतो की काहीतरी गडबड आहे. म्हणूनच सायली जी आहे तीसुद्धा आता म्हणत असते की वासंती काकू तुम्ही काळजी करू नका, मीही जाते गिरिजासोबत, मग टेन्शन नाही, आम्ही लगेच देवी आईचे आशीर्वाद घेतो आणि तसेच पुन्हा येतो, असं देखील आता सायली सांगू लागते. त्यावर विशाखा तिला अडवत असते. पण विशाखाच्या डोक्यात काही ना काही सुरू आहे हे सुद्धा आता सायलीला कळत असतं. त्यामुळे सायली थोडी सावध होते आणि सायली म्हणत असते की मी येते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही पटकन देवी आईचे आशीर्वाद घेतो आणि पुन्हा पोचतो. वासंती म्हणते की लवकर या, मुहूर्ताची वेळसुद्धा जवळ आलेली आहे. मग आता तिघीही जणी देवळात जायला निघतात. विशाखासाठी हे थोडं अवघड होतं, पण काय करणार, तिला तर आता घेऊन जावंच लागतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, प्रियाला कळलेलं असतं की आता सायली ही तिथे गेली आहे. मग आता खूप जास्त प्रिया बिथरलेली असते. प्रिया म्हणत असते की ही सायली पण ना प्लॅन फ्लॉप करणार आहे बघा, कारण गिरिजासोबत सायलीही गेली आहे. मग आता कसं लग्न होईल त्या गिरिजाचं आणि त्याचसोबत त्या कुशलचं, काहीतरी करायला हवं, असंच आता त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतं. मग आता काय करायचं, थांब मी कुशलला आधीच कॉन्टॅक्ट करून सांगून ठेवते, म्हणजे कसं तो पकडला जायला नको.
म्हणून आत्याबाई कुशलला कॉल करतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनचं लक्ष ना त्याच माणसाकडे असतं ज्या माणसाची ओळख नागेश्वरने अण्णासाहेब जाधव अशी करून दिलेली असते. आणि त्यामुळेच त्याचं आता रुद्रच्या बोलण्याकडेही जराही लक्ष नसतं. रुद्र म्हणत असतो की मला जरा सांग की तुमच्याकडे ती प्रिया आहे तीसुद्धा अशीच कटकारस्थानी आहे का, म्हणजे सायली बहिणी तसं बोलत होती असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर मात्र इथे अर्जुनचं बिलकुलही लक्ष नसतं, कारण अर्जुनना त्या सगळ्या गोष्टी आठवत असतो. त्याला त्या सगळ्यामध्ये ना त्या महिपतचाच भास होत असतो. मग तो विचारतो की काय, मला सांग ना जरा, पण आता तुमच्या लग्नामध्ये काही इन्व्हिटेशनची यादी काढली होती असेल ना, म्हणजे ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं आहे त्याची यादी तुझ्याकडे आहे का? हो माझ्याकडे आहे ना, मी पाठवू का तुला? हो प्लीज मला सेंड कर ना. मग त्यामध्ये ना अण्णासाहेब जाधव हे नाव कुठेही नसतं. म्हणूनच अर्जुन म्हणतो की अरे त्या दिवशी ते अण्णासाहेब जाधव आले होते बघ, तुझ्या बाबांचे मित्र, त्यांचं नाव या लिस्टमध्ये कुठेही दिसत नाही आहे का, काही प्रॉब्लेम झाला आहे का असं देखील ते विचारलं जातं. नाही रे काही प्रॉब्लेम नाही, सहज म्हणून विचारलं, कारण का बघ ना त्या दिवशीच ते दिसले, त्यानंतर ते कुठेही दिसले नाही. मग मात्र आउट हाऊसमध्ये ते होते हे अर्जुनला माहिती असतं, म्हणून अर्जुन त्याच डायरेक्शनने जाण्याचा विचार करतो. तर दुसरीकडे मात्र आता गिरीजा, सायली आणि विशाखा या तिघीही जणी देवी आईच्या मंदिरात पोहोचलेले असतात. देवी आईचं मंदिर पाहिल्यानंतर सायलीलासुद्धा खूपच प्रसन्न वाटतं आणि त्यामुळेच आता सायली म्हणत असते की छान आहे देऊळ, आणि तू इथे यायचीस म्हणजे तुझ्या आईची या स्थळासोबत काही आठवण आहे का असं गिरिजाला ते विचारते. मग गिरिजा म्हणते की हो, लहान असताना मी आणि आई याच देवळात यायचो आणि तिने त्या एका देवळाच्या दगडावर आई असं लिहून ठेवलेलं असतं आणि त्याच दगडापाशी ती जाते आणि म्हणते की हे मी तेव्हा लिहिलेलं होतं आणि आजही ती आठवण माझ्यासोबत आहे. माझी आई नसली म्हणून काय झालं, पण मी इथेच माझी आई बसली आहे असा विचार करते असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं बोलणं होत असतं ना तेव्हा मी माझ्या आईचा आशीर्वाद घेते असं गिरिजा बोलते. विशाखाचं मन मात्र खूप जास्त विचलित होत असतं. तिला आता तिचा डाव साधायचा असतो आणि त्याचसाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. पण दुसरीकडे मात्र आता बाबू ड्रायव्हर जो असतो तो मात्र आता तिथे दिसलेला असतो आणि तो चाबकाचे फटके आपल्या अंगावर मारून घेत असतो. तो चाबूकवाला असतो आणि त्यामुळेच आता सायलीचं लक्ष जातं. सायली एकटक त्या माणसाकडे पाहत असते. सायलीला कुठेतरी डाऊट येतो की ह्याला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे. त्याच वेळेला आता सायलीच्या लक्षात येतं की हो बरोबर, हा तोच आहे बाबू ड्रायव्हर ज्याला आपण रविराज काकांना भेटायला बोलवलं होतं. मग हा इथे काय करतोय हा प्रश्नच मुळात सायलीला पडलेला असतो. सायलीला आठवतं की हा तोच माणूस आहे, पण या माणसाचा आणि या सगळ्याचा काय संबंध. म्हणूनच सायली आता ठरवते की नाही, या सगळ्याचा शोध तर घ्यायला हवा आणि म्हणूनच ती आता मागे मागे जात असते. तो मात्र स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत असतो आणि सायली आता त्याचा पाठलाग करत असते. तो ज्या दिशेने जातो ना त्या दिशेने सायली जाते. दुसरीकडे मात्र आता गिरिजा डोळे बंद करून बसलेली असते आणि त्याच वेळेला आता गिरिजाच्या समोरच विशाखा उभी असते. गिरिजा डोळे बंद करूनच विशाखाला सांगू लागते की मला सांग काय आहे ते, म्हणजेच मला एक गोष्ट कळायला हवी की कोणाच्या सांगण्यावर नाही करतेस, तुझ्या हातात जे आहे ना ते मला देऊन टाक, तुला विषच द्यायचं आहे ना मला, मग दे असं बोलूनच आता विष द्यायला सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला मात्र हे सगळं ऐकूनच विशाखाला धक्का बसतो. विशाखा विचार करते की हे सगळं कसं काय कळलं, कसं काय ओळखलं. या क्षणातच ती आता विचार करू लागते. त्यातच मात्र विशाखाला गिरिजा म्हणते की अगं मी तुला चांगलं ओळखते, तू माझी मैत्रीण आहेस, मग तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळणार नाही का? तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं आहे आणि नेमकं काय घडलं आहे ते सुद्धा मला कळू दे की, मग मला प्रत्येक गोष्ट कळेल असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर गिरिजाला आता तिला खरं सगळं काही सांगून टाकावंच लागतं. काही झालं तरीसुद्धा दुसरा पर्याय जो नसतो. मग आता ती हात जोडून रिक्वेस्ट करतच म्हणत असते की सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, पण यानंतर अशी चूक होणार नाही प्लीज. पण मला ब्लॅकमेल केलं गेलेलं आहे आणि त्याचसाठी मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत असं देखील विशाखा बोलत असते. मग मी माझ्या मैत्रिणीसाठी कुठेही यायला तयार आहे, कुठे यायचं आहे फक्त मला सांग असं देखील आता गिरिजा विशाखाला बोलते.
दुसरीकडे सायली आता त्या चाबूकवाल्याच्या मागेच म्हणजे बाबू ड्रायव्हरच्या मागे जात असते, कारण तिला संशय येत असतो. इकडे मात्र अर्जुनला तो आउट हाऊसमध्ये ठेवलेला माणूस आणि महिपत हा सारखाच का दिसत आहे असा डाऊट येत असतो. म्हणूनच त्याच्याकडे 2 फोटोज असतात. त्या फोटोंचं निरीक्षण तो करत असतो. एक म्हणजे महिपतचा फोटो, आणि महिपतला जर आपण केस लावले तर महिपत कसा दिसू शकतो या फोटोचं निरीक्षण तो करतो. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की हा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तर महिपतच वेश बदलून इथे राहत आहे हे आता कळून चुकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कळून चुकतात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का अर्जुनला बसतो. आणि अर्जुन म्हणतो की काही झालं तरीसुद्धा मी आता या सगळ्याचा शोध घेणार आणि आउट हाऊसमध्ये जाणारच, असंच आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता आउट हाऊसमध्ये जायचं त्याचं नक्की होतं. तर दुसरीकडे मात्र आता विशाखा गिरिजाकडे खूप जास्त रडत असते. तर विशाखाला गिरिजा सांगत असते की अगं रडू नकोस, त्रास करून घेऊ नकोस, काय झालं आहे ते नीट सांग. त्यावर कुशलने तिला ब्लॅकमेल केलं होतं, तो सगळा प्रसंग आता ती सांगू लागते. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी कळतात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो गिरिजाला बसतो. गिरिजा म्हणते की ठीक आहे, त्याने तसं म्हटलंय ना, तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. आणि आता तुझ्यासोबत यायला तयार आहे म्हटल्याबरोबरच आता मात्र दुसरीकडे आता धावत पळतच जी सायली आहे ना, ती आता चाललेली असते. कारण सायलीला काही झालं ना तरीसुद्धा पाठलाग हा करायचाच असतो. पण नंतर मात्र आता तिच्या लक्षात येतं, आपण गिरिजाला तर तिकडे एकटीलाच सोडलेलं आहे आणि आपण या माणसाच्या मागे जातोय. नको, आपण काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर ना तिकडे जाऊया. आणि असा विचार करूनच ना पुन्हा एकदा सायली त्या रस्त्याला जायला निघालेली असते, ज्या रस्त्याला देऊळ असतं. इकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आता जात असतेच, पण त्यावेळेला तिथे गिरिजाच्या समोर ना काही गुंड आलेले असतात. आणि गिरिजाचे गुंड जेव्हा गिरिजाला समोरूनच बोलत असतात की ए चल, आणि गिरिजाला आता हात लावायचा प्रयत्न करत असतात. गिरिजा म्हणत असते की कुठे जायचंय ना ते मला सांगा, मी येते, काही हात लावायचा प्रयत्न करायचा नाही, आधीच सांगून ठेवते, असं बोलूनच ती आता त्या गुंडांना सांगत असते की चला. आणि मग काय, ते गुंडसुद्धा आता गिरिजाला रस्ता सांगत असतात की आपल्याला या रस्त्यानं जायचं आहे. मग आता गिरिजाने सांगितलंय, मग गिरिजा स्वतःच पायी त्या रस्त्याने जात असते. स्वेल आता तिच्या काही बांगड्या ज्या असतात ना त्याच दिशेने पडलेल्या असतात. म्हणजेच काय, जर तिच्या बांगड्या तिथे पडलेल्या आहेत तर नक्कीच समजून येईल की ही कोणत्या दिशेनं गेली आहे ते. आणि त्यामुळेच आता काही बांगड्या तिथे पडलेल्या असतानाच दुसरीकडे मात्र आता खूपच जास्त आनंद प्रिया, सावी आणि त्याचसोबत या आत्यांना असतो. कारण त्यांचा प्लॅन आहे ना आता सक्सेस होत असतो. आणि त्यामुळेच ना आता त्या खूपच जास्त खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता वासंतीला सांगितलं जातं की जा जरा बघा त्यांचं झालंय का. आणि मग काय, आता त्या बघायला जातात ना, तेव्हा मात्र आता वासंतीला तिथे ती चिठ्ठी सापडते. आणि जेव्हा वासंतीची चिठ्ठी वाचते तेव्हा वासंतीला खूप मोठा धक्का बसतो. आणि मग वासंती विचार करते की बापरे, हे सगळं काय आहे, म्हणजे ही आपल्याला सगळ्यांनाच सोडून गेलेली आहे, लग्न करायचं नाही म्हणते. मग दुसरीकडे इथे सायली ही त्याच जागी आलेली असते. आणि सायली जेव्हा तिथे येते ना तेव्हा सायली आता इकडे तिकडे पाहू लागते. मग काय, सायली विचार करते की अरे ही गिरिजा गेली कुठे. मग गिरिजाची जी बांगडी असते ना ती सायलीला सापडते. सायली विचार करते की नक्कीच गिरिजाच्या बाबतीत काहीतरी झालेलं आहे, पण नेमकं काय हा विचारच तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि म्हणूनच आता सायली पटकनच त्या दिशेने जात असते ज्या दिशेने त्या बांगड्या पडलेल्या असतात. आणि म्हणूनच खूप जास्त भीती जी आहे ती आता सायलीला वाटू लागलेली असते. इकडे मात्र आता गिरिजा मांडव सोडून कुठे पळून गेली हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. वासंती तिथे येते आणि सगळ्यांनाच आता ती चिठ्ठी दाखवू लागते, ज्या चिठ्ठीमध्ये गिरिजाने सांगितलेलं असतं की मला माफ करा पण मला हे लग्न करता येणार नाही. आता ही चिठ्ठी जेव्हा वाचली जाते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर रुद्रसाठी असतो. रुद्रने गिरिजासोबत लग्नाची बरीच स्वप्न पाहिलेली असतात, पण त्याचं स्वप्न भंगच झाल्यासारखं आता त्याला वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सावी मात्र खूप जास्त खुश असते, कारण तिला माहिती आहे की तिला आता हे फायनली लग्न करायला भेटणार आहे. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं
नागेश्वर खूप जास्त भडकलेला असतो आणि नागेश्वर आता म्हणत असतो की काही झालं तरीसुद्धा मी आता काही शांत बसणार नाही आहे. म्हणजेच मी ना आता या पोरीला चांगली धडा शिकवणार आहे, कारण आम्हाला जो शब्द दिला होता तो तिने पाळलेला नाही आहे असं नागेश्वर म्हणतो. दुसरीकडे प्रिया म्हणत असते की ती तशीच आहे, त्यापेक्षा एक काम करा, आपल्याला मुहूर्तावर लग्न तर करायचंच आहे ना. मग आत्याबाईसुद्धा म्हणतात की मुहूर्तावर लग्न जर करायचं असेल तर आपण करूया. मग कोणासोबत लग्न लावायचं हा प्रश्न असतो. तर सावी इथे लग्नाला तयारच आहे ना, सावीसोबत हे लग्न होऊन जाऊ द्या असं देखील आता म्हटलं जातं. मग सावीसुद्धा मुद्दामूनच आता रुद्रच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती आता म्हणत असते की चल ना रुद्र, मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे. मी तुला याआधी सांगितलंय की ती तुझ्यासोबत लग्नाला कधीच तयार नव्हती. बघितलंस ना ऐनवेळेला लग्नाच्या वेळी कसं तुझी साथ सोडून गेली ते, असं देखील आता सावी मुद्दामून बोलत असते. पण खरं तर ना खूप जास्त मोठं टेन्शन जे खरं आहे ते रुद्रला आलेलं असतं. रुद्र विचार करतो की गिरिजा अशी कशी जाऊ शकते, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं देखील आता वाटत असतं. दुसरीकडे विशाखा आता खूप जास्त त्या कुशलवर भडकलेली असते. कसला निर्लज्ज माणूस असशील रे, तुला तर ना मी आता सोडणार नाही. बघ एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी काय वाट लावेन ते, असं देखील आता ती म्हणत असते. गिरिजाबरोबर लग्न करायचं यासाठी पूर्ण तयारी कुशलने करून ठेवलेली असते आणि म्हणूनच कुशल जो आहे ना तो मात्र आता गिरिजाला म्हणत असतो की चल आपल्या लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे, आता फक्त आपण दोघं एकमेकांना हार घालूया, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, मग आपलं हा लग्न झालं असं देखील म्हणून तो खूपच जास्त हॅप्पी असतो. पण आता गिरिजा खूप जास्त संतापलेली असते. गिरिजा म्हणत असते की काय माणूस आहे, मी तुझ्याबरोबर लग्न करेन असं तुला वाटूच कसं शकतं, मी बिलकुलही तुझ्यासोबत लग्न करणार नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे आता प्रश्न पडलेला असतो की अरे जर लग्न मंडपात ती नसेल तर आपण का उशीर करायचा आहे असं आत्यांचं असतं. सावीसुद्धा आता रुद्रला फोर्स करत असते की ती काही येणार नाही आहे, आपण आपलं लग्न उरकून टाकूया. पण या सगळ्यामध्ये ना इथे रुद्रला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, पण तो प्रॉब्लेम नेमका काय हे सुद्धा शोधून काढायलाच हवं ना. आणि म्हणूनच मग आता रुद्र म्हणत असतो की गिरिजा अशी पळून जाणाऱ्यातली नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि म्हणूनच ती गेली असेल. पण काळजी करू नका, मी एक काम करतो, मी काही झालं तरीसुद्धा गिरिजाला शोधून काढतोच असं देखील आता तो म्हणू लागतो. मग त्यावर नागेश्वर म्हणत असतात की काय चाललंय काय, ऐन लग्नाच्या वेळेला सुनबाई गायब होत आहेत, हे मला बिलकुलही आवडलेलं नाही आहे. त्याच वेळेला रुद्र म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण त्या अशा घर सोडून ऐन लग्नाच्या वेळेला जाणार नाहीत. मग सावी मात्र आता रुद्रला गिरिजाच्याबद्दल भडकवायचा प्रयत्न करत असते. आता सगळ्यांचीच धांदल उडालेली असते. सगळ्यांना काहीच कळत नसतं की हे सगळं काय चाललं आहे. मात्र अर्जुनना त्या महिपतच्या शोधात असतो. त्याला इथे काय चाललंय काय नाही याचा काहीच थान पत्ताही नसतो, कारण ना त्याला आता लवकरात लवकर हे शोधायचं असतं. दुसरीकडे आता जेव्हा गिरिजाचे बाबा येतात ना तेव्हा गिरिजाचे बाबाही म्हणतात की आमची गिरिजा असा शब्द मोडून जाणाऱ्यातली नाही, तुम्हाला जर तिने शब्द दिला असेल ना तर तो शब्द ती पाळणारच. मग तुम्ही चुकीचा विचार प्लीज तिच्याबद्दल करू नका, कारण ती नक्कीच येईल. तर इथे गिरिजा त्या कुशलला धमकावत असते आणि त्याला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला ना मी काही सोडत नसते. बघ आता जरी तू माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतोय, माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करतोय ना, पण या सगळ्या गोष्टी मी होऊ देणार नाही. तर इकडे आता गिरिजा भडकलेली असते आणि ती मात्र त्याच्यावर हातसुद्धा उघारत असते. पण तो कुशल हा एक गुंड असतो आणि त्याला गिरिजाला मिळवायचं असतं आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. दुसरीकडे अर्जुन आउटहाऊसच्या बाहेर पोचलेला असतो. आजूबाजूला पाहतो की कोणी नाही आहे. आउटहाऊसला बाहेरून लॉक लावलेलं असतं आणि तो आता आतमध्ये जायचा प्रयत्न करणार असतो. पण तो लॉक बघून तिथेच मात्र विचार करत असतो. त्याला डाऊट येत असतो की याच रूममध्ये महिपतला ठेवलेलं आहे. मग नेमकं महिपत आता अर्जुनला सापडतो का हे मालिकेच्या भाग 2 मध्ये पाहायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भाग 2 खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.